सुरुवातीलाच बातमी येत आहे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून। मित्रांनो, आज महाराष्ट्रात मध्ये मुंबई या शहरामध्ये ठाकरे बंधूंची जी सभा झाली, त्या सभेने मात्र आजपर्यंतचे महाराष्ट्रातील सगळेच रेकॉर्ड तोडल्याची बातमी आज महाराष्ट्रात चोहीकडे अवघ्या एका तासामध्ये पसरली। आणि मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ठाकरेंना का ओळखलं जातं, या सभेवरून आज सर्वांना माहीत पडेल। मुंबईतील आजची सभा महाविराट सभा झाली। या सभेने मुंबईच्या राजकारणातील सगळेच रेकॉर्ड तोडल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे। मित्रांनो, नेमकी कशी झाली मुंबईतील आज ठाकरे बंधूंची सभा, या सभेचे वेगवेगळी क्षणचित्रे आणि व्हिडिओ नक्की आपण पाहूया। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा येते ठाकरेंच्या ताब्यात। मुंबईकरांनी दिलाय ठाकरेंना उत्स्फूर्त पाठिंबा। सविस्तर बातमी आता आपण जाणून घेऊया। मुंबईच्या राजकारणामध्ये ठाकरेच आहेत आतापर्यंतचे किंग, पुढे देखील मुंबईकरांची साथ ठाकरेंनाच। मित्रांनो, नेमकी बातमी काय आहे ती आता आपण जाणून घेऊया। आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आपल्याला जर वाटलं तर मुंबई कोणाची, ठाकरेंची की शिंदेची, खाली फक्त कमेंट बॉक्समध्ये आपली एक कमेंट व्यक्त करा, ठाकरे किंवा शिंदे असं लिहायला आपण नक्कीच विसरू नका। महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला हा महानगरपालिकाचा रणसंग्राम नेमका कोणाच्या नावे हा फुडेल आणि कोण जिंकेल मुंबई, आपल्या प्रतिक्रियाची आम्ही वाट पाहत आहोत। नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा। जाऊया आपल्या महत्त्वाच्या बातमीकडे। नेमकी काय आहे आजची महत्त्वाची बातमी? मित्रांनो, राज्याचं राजकारण सध्या खूप मोठ्या उंचीवरती गेले। अवघ्या 3 ते 4 दिवसांवरती महानगरपालिकेच्या निवडणुका येऊन ठेपल्या असतानाच आता मात्र गर्दीचे सभांचे विक्रमच्या विक्रम प्रस्थापित करण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ सुरू झाल्याचं दिसतंय। मुंबईमध्ये मात्र गेल्या 8 दिवसांपासून ठाकरे बंधूंनी प्रत्यक्ष शाखांना भेटी देण्यावरती आपला जोर दिला। शिवसेनेच्या शाखा म्हणजेच मुंबईचं हृदय असल्याचं सध्या आपल्याला बऱ्याच वर्षांपासून जाणवतंय आणि दिसतंय देखील। शिवसेनेच्या शाखा हेच मुंबईकरांचं मंदिर आहे, अशा देखील बातम्या आपण कित्येक वर्षापासून मुंबईमध्ये पाहत आलो आहोत। आणि उद्धव ठाकरेंनी, राज ठाकरेंनी नेमकं तेच हेरलं आणि मुंबईच्या प्रत्येक शाखेला या निवडणुकांच्या कालावधीमध्ये प्रत्येक शाखांमध्ये फिरण्यासाठी वेळ घेतला। सभांच्या ऐवजी प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ठाकरेंनी जोर दिला आणि इतर विरोधी पक्ष मात्र आपल्या सभांवरती जोर देत निघाले। इथेच ठाकरेंनी मुंबई आपल्या हातामध्ये घेतल्याचं चित्र आपणाला राजकीय जाणकार आपली मतं प्रत्यक्षपणे व्यक्त करतायत। कारण की मुंबईचं राजकारण ठाकरेंच्या ज्या 227 शाखा आहेत त्या शाखांमधून मुंबई ठाकरे चालवतात। कारण की ठाकरेंचं हृदय म्हणजेच मुंबईच्या शिवसेना शाखा आहेत। या शाखांमधूनच सर्वसामान्यांची प्रत्येक कामं होत असतात। प्रत्येक कामं करण्यापाठीमागे शिवसेना शाखा प्रमुख आणि शाखा या 2 खूप महत्त्वाच्या मानल्या जातात। आणि ठाकरेंनी अखेर तेच साधलं जे मुंबईकरांना हवं होतं। ठाकरेंनी अगदी बरोबर हेरलं मुंबईकरांना काय हवंय। मित्रांनो, त्याच प्रकारे आज राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची आणि राज ठाकरे यांची मुंबईच्या शिवतीर्थावरती सभा झाली। या सभेला उत्स्फूर्त, रेकॉर्ड ब्रेक, महाविराट, अतिविराट सभा झाल्याचं मुंबईकरांनी प्रचंड गर्दी केल्याचं दिसलंय। मुंबईमध्ये मराठी माणसांची एकी झाल्यानंतर काय होतं याचं दर्शन मुंबईमध्ये झाल्याचं आपण पाहतोय। मुंबई ही ठाकरेंची का म्हणतात, मुंबईकर ठाकरेंना कधी सोडत नाही हे का म्हणतात, हे आजच्या सभेवरून जाणवलं असेल। मुंबईवरती ठाकरेंचं किती अतूट प्रेम आहे आणि ठाकरेंचं मुंबईकरांवरती किती अतूट प्रेम आहे, हे अतूट नातं कधी तुटणारं नसेल अशी देखील सध्या मुंबईकरांनी ठाकरेंना साथ घातली
आणि आजच्या सभेला प्रचंड विक्रमी गर्दी झाल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसत आहेत. याचे व्हिडिओ नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचतील. आपण ते व्हिडिओ तुमच्यापर्यंतच पोहोचणार आहोत. मात्र मुंबई ठाकरेंनी जिंकल्याचं जाणवलं. मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्हाला भाजपा नकोय ना आम्हाला एकनाथ शिंदे नकोयत, आम्हाला फक्त ठाकरेंची शिवसेना हवी आहे, असं सर्वसामान्य लोकांचं जे म्हणणं होतं आजच्या सभेने ते पूर्ण झाल्याचं चित्र आज जाणवतंय. मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेसाठी 15 जानेवारी या रोजी मतदान होईल. या दिवशी मुंबईकर कुणाच्या पारड्यात आपलं अमूल्य असं मत टाकेल ते आपल्याला 16 तारखेला समजेल. मात्र मुंबईकरांनी आजच्या गर्दीतून एक महाराष्ट्राला, देशाला संदेश दिलाय की आम्ही काहीही झालं तरी ठाकरेंची साथ सोडणार नाही. हा मुंबईकरांनी दिलेला जणू काही शब्द आज ठाकरेंनी खरा ठरवलाय. मुंबई महानगरपालिका शोभून दिसते ठाकरेंच्याच हातामध्ये, दुसऱ्यांच्या हातात मुंबई शहर शोभून दिसत नाही, असं मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी केलं विधान. आणि त्या विधानाला अनुसरून मुंबईकरांनी देखील, सगळ्या जाती धर्माचे लोक असतील, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, सगळ्या लोकांनी आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंना आपली साथ देण्याचं ठरवलं. आणि मुंबईमध्ये प्रचंड गर्दी ही सभा झाल्याचं आपण पाहिलं आज, की महाराष्ट्राच्या राजकारणातील एक विक्रमी सभा काय असते याचं जिवंत उदाहरण ठाकरेंनी आपल्या समोर ठेवल्याचं जाणवलं. मित्रांनो, ही गर्दी अतिविराट होती. ठाकरेंच्या सभा या अतिविक्रमी होतात. या सभा घ्यायला महाराष्ट्रात असं कोणीच नाही की ज्या ठाकरेंच्या बरोबरीनं सभा घेईल. म्हणूनच मुंबईसह महाराष्ट्रात ठाकरे का किंग ठरतात हे यावरून समजतंय. मित्रांनो, गर्दी सभांना होते, गर्दी मतदानाला होते, मग आता उद्या निकाल काय येतो हे लवकरच समजेल. मात्र सध्या तरी मुंबईकरांनी आपला नेता निवडलाय, तो म्हणजे ठाकरेंना. वेगवेगळ्या सर्वेतून देखील उद्धव ठाकरे, राज ठाकरेंना प्रचंड असं यश आल्यास दिसतंय. मराठी मतं, सगळीच मराठी मतं जवळजवळ ठाकरेंच्या पाठीशी असल्याचं जाणवतंय. आणि दुसरीकडे मित्रांनो, मुस्लिम बांधव असतील, हिंदी बांधव असतील, यांनी देखील ठाकरेंनाच निवडल्याचं या वेगवेगळ्या सर्वेतून जाणवलंय. म्हणूनच मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमकी सत्ता कोणाची येणार हा महाराष्ट्राला, देशाला पडलेला प्रश्न आता संपेल. आणि मुंबईत मित्रांनो, मुंबईमध्ये पुन्हा एकदा ठाकरेंचं राज्य येण्याची शक्यता सध्या सगळे जण वर्तवत आहेत. आपणास काय वाटतंय, मुंबई महानगरपालिका कुणाच्या ताब्यात जाईल, ठाकरेंच्या की फडणवीस यांच्या ताब्यात? नक्कीच आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत. आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.